श्री स्वामी समर्थ. तूळ राशी, जून 15 ते जून 30. राशी भविष्य. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीला जून महिन्याचा पंधरवडा कसा जाणार आहे. जूनच्या शेवटच्या 15 दिवसात तूळ राशीच्या व्यक्तींना कोणत्या गोष्टीत जागरूक राहावे लागेल आणि कोणत्या गोष्टी समजूतदारपणा दाखवावा लागेल, हे सविस्तर जाणून घेऊ. तूळ राशीच्या व्यक्तींना 15 ते जून 30 हा कालावधी सामान्य असेल. तुम्हाला या काळात करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि प्रेम संबंध यांमध्ये काही आव्हाने तर काही संधी दिसून येतील. व्यवसाय आणि करिअर. तूळ राशीच्या व्यक्तींना या 15 दिवसाच्या काळात नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करता येईल. हा काळ चांगला असेल. तुम्हाला सहकार्यांशी संवाद असताना स्पष्टता ठेवावी लागेल, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. करिअरमध्ये अनुकूल वातावरण लाभेल. तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर असेल. तुम्हाला व्यवसायात नवीन ग्राहक भेटतील, ज्यांच्यामुळे चांगला नफा कमवता येईल. व्यवसायात उन्नतीसाठी नवीन योजना बनवाल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराशी प्रामाणिक राहाल. आर्थिक स्थिती. तूळ राशीच्या व्यक्तींना जूनच्या शेवटच्या 15 दिवसात चांगला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. तुम्ही गुंतवणुकीसाठी योग्य सल्लागारांचा सल्ला घ्या. तुम्हाला नवीन स्रोतातून चांगला लाभ होईल, पण अनावश्यक खर्च टाळावे लागतील. तुम्हाला बजेटचे पालन करणे आवश्यक ठरेल, कारण तुम्हाला कुटुंबियांच्या आरोग्याशी संबंधित खर्च उद्भवू शकतो. त्यामुळे बजेटचे योग्य पालन करा आणि बचतीवर अधिक भर द्या. तुम्ही आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन केल्यास येणाऱ्या आर्थिक समस्यांना सहज सामोरे जाता येईल. शिक्षण. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा काळ फारच अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला आपल्या मनासारख्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकते. तुमचे मन एकाग्र राहील, त्यामुळे चांगला अभ्यास होईल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना या काळात चांगली संधी चालून येईल. शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती कराल. तसेच शिक्षणाविषयी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. आरोग्य. तूळ राशीच्या व्यक्तींचे या काळात आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणताही गंभीर त्रास जाणवणार नाही, पण ज्यांना अगोदरच त्रास चालू आहे त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच पित्त विकार, पाठीचा कणा यांविषयी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. तुम्ही योग्य विश्रांती आणि झोप घ्या, यामुळे शारीरिक ऊर्जा वाढेल. योगा आणि व्यायाम केल्यास शारीरिक आरोग्य सुधारेल. तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. कौटुंबिक जीवन. तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या कुटुंबासोबत सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल. यामुळे कुटुंबात आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांशी सौम्यपणे संवाद साधावा. घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. घरात काही सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतता राखावी लागेल. तुम्हाला समजूतदारपणा आणि समंजसपणा दाखवून सर्व गोष्टी हाताळाव्या लागतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा पंधरवडा खूप महत्त्वाचा ठरेल. तुमच्या नात्यात समजूतदारपणा वाढेल. प्रेमाच्या नात्यात नवीन बहर येईल. तुमच्या नात्याला घरातून संमती मिळू शकते. तुम्ही प्रेमविवाह करण्याचा विचार कराल. तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जोड्यांना या काळात एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील. नात्यात संयम ठेवावा लागेल, यामुळे तुमचे भावनिक नाते अधिक सुधारेल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना 15 ते जून 30 हा कालावधी संधी आणि आव्हानांचा ठरेल. तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आध्यात्मिक साधना आणि कुटुंबाचा सल्ला योग्य ठरेल. मानसिक स्थैर्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि संयम ठेवल्यास या काळात उत्तम यश मिळवता येईल. तुम्ही विवेक बुद्धीचा वापर केल्यास उत्तम यश मिळेल. तुम्हाला सर्व क्षेत्रात महत्त्वाचे बदल दिसून येतील. धन्यवाद.